नमस्कार मित्रांनो, मी अभिलाष आपल्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. आपण स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाणार आहोत. त्यासाठी आपण नागपूरवरून सोलापूरसाठी ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे. खुराना ट्रॅव्हल्स आपण बुक केली आहे. आपण सध्या नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये आहोत, जिथे खुराना ट्रॅव्हल्स यांचं ऑफिस आहे. आपण बसमध्ये एंट्री केलेली आहे. आपली 6 नंबरची अप्पर सीट बुक केलेली आहे. आपण ट्रॅव्हल्सचं इंटेरियर आपण बघू शकता. ट्रॅव्हल्सची लाईटिंग आपण बघू शकता. कुशन्स, पिलोज, ब्लँकेट्स, क्लीनलीनेस आपण खुराना ट्रॅव्हल्सचा बघू शकतात. तर आता आपला प्रवास हा नागपूरवरून सोलापूरसाठी सुरू झालेला आहे. मित्रांनो, भेटूया आपण लगेच थोड्या वेळामध्ये. तर आपण आत्ता यवतमाळला पोचलेलो आहो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे बसस्टॉपजवळ, त्या परिसरामध्ये आहो आपण. यवतमाळवरून आपण माहूर, नांदेड, लातूर या मार्गी सोलापूरला पोचणार आहोत. तर मी वरची सीट बुक केलेली आहे मित्रांनो. थोडी अनकम्फर्टेबल असते, बट वरतून जो व्ह्यू भेटतो तो चांगला भेटतो आणि मला तो अनकम्फर्टेबल असला तरी आवडतो. सुप्रभात मित्रांनो, आपण आता स्वामींच्या चरणांनी पावन झालेल्या अक्कलकोट येथे पोहोचलेलो आहोत. मंदिर परिसरमध्ये आपण फुलांचे प्रसादाची दुकान बघू शकतो. आता आपण प्रवेशद्वारावर आहोत. मंदिरामध्ये आपण आता चाललेलो आहोत. इथे वटवृक्ष बघू शकतो आपण. इथून आपण आतमध्ये मंदिरामध्ये आता प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या परिसरामध्ये एकदम भक्तिमय, आनंदमय असं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल. मंदिरमध्ये आपण स्वामींची मूर्ती बघू शकतो, वरती प्रतिमा बघू शकतो. आपण इथनं स्वामींचे दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत. वटवृक्ष डाव्या हातावर आहे. उजव्या हातावर आणखी एक मंदिर आहे, तिथे आपण स्वामींची मूर्ती बघू शकतो. या परिसरामध्ये सगळे भक्तगण स्वामींचं नामस्मरण करायला 2 मिनिट शांततेने इथे बसतात. मंदिर परिसरामध्ये आपल्याला इथे स्वामींच्या उपस्थितीचा एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आपल्याला इथे येतो. स्वामींची मूर्ती आपण बघू शकतो. समोर भक्तगण मंडळी आपली बसलेली आहे. इथे माला जप करतात, स्वामींचे भजन नमन करतात. आता आपण निघालेलो आहोत स्वामींचे मित्र चोडप्पा महाराजांच्या घरी. चोडप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये जे स्वामींनी समाधी घेतलेली आहे, अशी पावन झालेले चोडप्पा महाराजांचा घर म्हणा, वाडा म्हणा, इथे आपण आता दर्शनासाठी आलेलो आहोत समाधीस्थळी. आपण बघू शकतो चोडप्पा महाराजांचे घर असे वरती लिहिलेले आहे. चोडप्पा महाराजांचे घर अथवा स्वामींची समाधी स्थळ हे आपण बघू शकतो. लाकडी बांधकाम असे आहे. जुने असले तरी एक सुंदर असे आर्किटेक्चरल व्ह्यू त्या काळचे, इतक्या पुरातन वेळचे अजूनही किती आकर्षक आहे हे आपण इथे बघू शकतो. पूर्ण लाकडी कॉलम इथे दिले आहे, स्लॅब दिलेला आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला हा एक फोटो दिसतो स्वामींचा. यामध्ये चोडप्पा महाराज वगैरे त्यांच्यासोबत बसलेली मंडळी आहे. प्रदक्षिणा करून आपण मंदिराच्या बाह्य ठिकाणी आपण इथे पोचतो, जिथे आपल्याला दुकान बघायला मिळतात, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर आणि चंदन वगैरे बघायला मिळतात. त्यानंतर आपण पायी पोचलो आहे श्री खंडोबा मंदिर येथे. आपल्याला समोरच खंडोबाचे दर्शन होत आहे. प्रवेश करताना आपण बघू शकतो इथे प्रवेशद्वार आहे. पुरातन मंदिर आहे. लाकडी बांधकाम इथे पण आपल्याला आढळून येते. मंदिरामध्ये आपण प्रवेश करताच आपल्याला डाव्या बाजूला स्वामींची एक सुंदर अशी प्रतिमा बघायला मिळते. ही बघू शकता आपण प्रतिमा. आपलं सौभाग्य म्हणजे आपण मंदिरामध्ये पोचले असता आरती सुरू होती खंडोबारायांची. सुंदर अशी मूर्ती आपण इथे बघू शकतो. चांदीची मूर्ती आहे. वरती स्वामींचे फोटो लागलेले आहेत. प्रदक्षिणा पूर्ण करताना आपल्याला डाव्या हातावर इथे स्वामींचा फोटो दिसतो. श्री खंडोबा मंदिर ते बसस्थानक आपण पायी आलो आहोत. समोरच आहे अगदी. अक्कलकोट ते गाणगापूर जाणारे बसेसचे टाईमटेबल इथे दिलेले आहे, परंतु गाडीला वेळ असल्यामुळे आपण प्रायव्हेट शेअरिंग टॅक्सी बाहेरून मिळतात, त्याद्वारे आपण गाणगापूरला श्री दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला पोहोचणार आहोत. तरी भेटूया आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.